जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा आपण अलर्ट मोशनवरती जे काय आपण लिंक इम्पोर्ट करतो त्यावरती बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतोय। तर त्यावरतीच आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघू शकता, जी काय आपण अलर्ट मोशनची लिंक ओपन केल्याबरोबर अशा प्रकारे इम्पोर्ट पॅकेजवरती जर क्लिक केलं तर आपल्याला तीच वेबसाईट ओपन होते। तर अलर्ट मोशनचा हा जो काय प्रॉब्लेम आहे तो आपण आज सॉल्व करणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आज जो काय आपण प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून घेऊया। तर मित्रांनो, जे काय अलर्ट मोशन आहे तर बघू शकता, अगोदर तुम्ही ही जी लिंक आहे, आपल्यापाशी दोन लिंक आहेत। alightcreative.com ची जी लिंक आहे ही अशा प्रकारे क्रोमवरती रिडायरेक्ट करत आहे आणि त्याच खाली माझ्यापाशी आणखीन एक लिंक आहे मित्रांनो। तर बघू शकता, खाली allight.linkची ही जी काय लिंक आहे, जर मी हिला ओपन केलं तर ती डायरेक्ट आपल्या अलर्ट मोशनवरती ओपन होत आहे आणि हा जो काय प्रोजेक्ट आहे तो डायरेक्ट इम्पोर्ट पण होत आहे। तर हाच प्रॉब्लेम आज जो आहे तो आपण सॉल्व करणार आहे। आता जर मी इथं इम्पोर्टवरती जर क्लिक केलं तर हा जो काय बघू शकता प्लीज वेट म्हणतो आहे आणि हा जो काय आपला प्रोजेक्ट इम्पोर्टिंग होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, हा जो काय प्रॉब्लेम आहे तो आज आपण सॉल्व करणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तिथून बाहेर यायचं आहे। आता मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी जे काय अलर्ट मोशन कालच अपडेट व्हर्जन तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता। अदरवाईज पहिले जे असेल, जर तुम्हाला अपडेट मागत नसेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, जे काय अलर्ट मोशन आहे तर ते तुम्ही बघून घ्या। जे काय मी कालच अपडेट केलेलं आहे तेच व्हर्जन मी यूज करत आहे। अदरवाईज मी कुठलंही दुसरं अलर्ट मोशन पेड वगैरे मी यूज करत नाही। ओके, सगळ्यात पहिल्यांदा जे काय आपलं अलर्ट मोशन आहे त्या अलर्ट मोशनवरती अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचं आहे। लॉंग प्रेस करून ॲप इन्फोवरती क्लिक करायचं आहे। ॲप इन्फोवरती आल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं परमिशनच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथून जे काय परमिशन आहे परमिशन तुम्हाला अलाउवरती सेट करायची। डोंट अलाउवर असेल तर अलाउवरती सेट करून घ्या आणि इथं ह्याला पण ऑलवरती सेट करून घ्या। नंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला बघू शकता स्टोरेज युजेसचं ऑप्शन भेटून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। इथं तुम्हाला क्लिअर कॅच करायचे। क्लिअर डाटा जर केला तुम्ही तर तुमचे जे काय पहिले प्रोजेक्ट्स वगैरे असतील ते डिलीट होऊन जातील। तर फक्त क्लिअर कॅच करून इथून बॅक यायचं आहे। आता मित्रांनो, इथून पुढे थोडं लक्षपूर्वक बघा। खाली तुम्हाला एक ओपन बाय डिफॉल्टचं जे काय ऑप्शन भेटतं त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला ॲड लिंकवरती जायचं आहे। ॲड लिंकवरती आल्याच्यानंतर इथं बघू शकता जे काही अलर्ट मोशनच्या जे काही लिंक असतात त्या लिंक तुम्हाला अशा इथं बघायला मिळून जातील। तर इथं तुम्हाला जे काय बॉक्स दिसतात हे बॉक्सला तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे। तर 5ला 5 बॉक्स तुम्ही अशा प्रकारे टिक करून ॲडवरती क्लिक करायचं आहे। आता बघू शकता हे पूर्ण अशा प्रकारे ह्या जे काही लिंक आहे तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत अलर्ट मोशनमध्ये। आता इथून बॅक यायचं। आता बघू शकता आपली जी काही लिंक होती ती इम्पोर्ट होत नव्हती, ही वरचीवाली। तर त्यावरती आपण क्लिक जर केलं तर आपली अलर्ट मोशनवरती डायरेक्ट रिडायरेक्ट झालेली आहे। आता व्हेरीफाय लिंक होऊन इथं इम्पोर्टवरती जर मी क्लिक केलं तर जो काय आपला प्रोजेक्ट इम्पोर्ट प्रॉब्लेम होता तो आपला सॉल्व झालेला दिसून येईल। तर बघू शकता, आता नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टाईमलाईनवरती जर मी क्लिक केलं तर आपला जो प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट झालेला आहे। तर बघू शकता मित्रांनो, आपला जो काय प्रॉब्लेम आहे तो 100% अशा प्रकारे सॉल्व झालेला आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून घ्या। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।